संतांचे अनुभव अलौकिक असतात. संतांचे जे अनुभव असतात ते जगापेक्षा वेगळे असतात. आपले अनुभव वेगळे आणि संतांचे अनुभव वेगळे आहेत. आपला अनुभव असून काय असणार आहे? भिवा महाराजांचा फोटो पत्रिकेमध्ये छापलेला आहे. ते भिवा महाराज आमचे म्हणायचे, प्रपंचातला अनुभव असून काय असणार आहे हो? प्रपंचातला अनुभव एकच आहे, र च्या पुढं ड. काय म्हणायचे? र च्या पुढं ड म्हणजे रडारड. याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय? जेव्हा दोन माणसं प्रपंचातली एकत्र येतात ना, तर ती दोन माणसं नेहमी आपली व्यथा एकमेकाला सांगतात. प्रत्येक जण आपली व्यथा दुसऱ्या माणसाला सांगतात. त्याचं कारण असं आहे, या संसारामध्ये ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, या संसारामध्ये जिथं ओतपोत दुःख भरलेलं आहे, तिथं कोण आपला आनंदाचा अनुभव इतरांना सांगणार आहे? बाप दुःखाचे केने सुटले, केने महाराज. बाप दुःखाचे केने सुटले, येत मरणाचे भरे लोटले, ये मृत्यू लोकीचे हाटवेळे येणे झाले एक वेळ. ज्या मृत्यू लोकामध्ये संसारामध्ये जिथे जाल तिथं दुःखच दुःख आहे. या संसारामध्ये सुखाचा अनुभव कोण कुणाला सांगणार आहे? म्हणून संसारातले जे अनुभव आहेत ना, हे अत्यंत खालच्या स्तराचे आहेत, अत्यंत घाणेरडे आहेत. म्हणून ते कुणाला सांगायचे नाही कधी. माझ्या मुखातून तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पण परत एक वेळ ऐका. चांगले शब्द पुन्हा पुन्हा ऐकले की ते आपल्या जीवनामध्ये क्रांती करतात. लक्षात ठेवा. काय असतं, चांगले शब्द आम्ही पुन्हा पुन्हा ऐकत नाही, पण जे नको ऐकायला पाहिजे ते ऐकल्याशिवाय राहत नाही. रेल्वे स्टेशनवर ती बाई दररोज अनाउन्समेंट करते, 9:05 गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येते. पण कधी कंटाळा आला नाही या माणसाला त्या बोलण्याचा? हे बाई काल पण बोलली होती, आज बोलू नको म्हणून. तसं जे चांगले विचार आहेत ते चांगले विचार आपण पुन्हा पुन्हा ऐकायचे. ऐका बरं का. आता कधी कधी वयस्कर माणसं असतात ना, वयस्कर ज्यांचं वय झाले असं, वय ज्यांचं झालेलं असतं ते माणसं शोधत असतात आपलं मन मोकळं करण्यासाठी. बरं का. पंढरपूरच्या वारीमध्ये दिंडी सोडून एकदम बाजूला चालला होता, आणि बाजूला चाललेला माणूस आहे, त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तर तो माझ्यासोबत असलेल्या माणसाशी बोलू लागला. आणि तो बोलता 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 इतका त्याला तो माणूस जवळचा वाटला. माझ्या बरोबर असलेले ते महाराज त्या काकांना इतक्या जवळचे वाटले का आता मात्र तो घरच्या सगळ्या गोष्टी त्या माणसाला सांगू लागला. बरं का. तुम्ही जर कधी आमच्या भागात आले तर आमच्या गावात माझं नाव विचारा. माझं खूप मोठं नाव एके काळामध्ये, मी जमीनदार. आमची जवळजवळ 400-500 एकर जमीन होती. आता समजा नाही राहिली आमच्याकडे, पण पहिला मी मोठा होतो, एकदम श्रीमंत होतो. सगळ्या गोष्टीमध्ये लोक माझा सल्ला घ्यायचे. आणि हे सर्व सांगत असताना मग त्याला विचारलं आम्ही, मग काका आता कसं काय चाललंय? आता काय म्हटलं चालायचं, सर्व आता मुलांच्या ताब्यात दिल्यामुळं पहिला मी वाघ होतो, पण आता बकरी झालो म्हटलं, आता झालो शेळी. म्हणजे आता काय नाही म्हटलं, पोरं गेली सुनांच्या आहारी, आणि त्याच्यामुळे सुना वाटेल तसा आपला अपमान करतात, काही किंमत देत नाही आपल्याला. हे सर्व बोलून झाल्यानंतर मग त्यांच्या पाया पडून सांगितलं, काका एक बोलू तुम्हाला? हे तुम्ही आम्हाला का सांगता मला तुम्ही सांगा भाऊ. इथं ज्या दिंड्या चाललेत ते ज्ञानोबा तुकारामाचं भजन करतात, विठोबा रखुमाईचं भजन करतात, त्या मालिका म्हणतात, आणि तुम्ही घरचे कारणे आम्हाला का सांगता? त्या व्यक्तीने जे सांगितलं त्याचं कारण तो म्हटला, मी मनामध्ये हे सगळं दाबून दाबून ठेवतो, पण तुमच्यासारखी माणसं जर भेटली की मन मोकळं करतं. त्यांना सांगितलं का मन हलकं होतं. आमच्या घरातल्या गोष्टी आम्ही लोकांना सांगितलं, आमचं मन हलकं होतं, पण आपण लोकांसाठी किती जड झालो हे आपल्याला कुठं माहिती आहे? लोक म्हणतात त्याला घरातच किंमत नाही, त्याला कशाला किंमत द्यायची. म्हणून आपल्या घरातल्या गोष्टी लोकांना कधीही सांगू नका. घरातल्या गोष्टी जगाला सांगणं हे भूषण आहे, पण भक्ती मार्गातले दूषण आहे, आणि परमार्थातले अनुभव जगाला सांगणं हे भूषण आहे. म्हणून आपल्या घरच्या गोष्टी जगासमोर सांगायच्या नाही. जगद्गुरु संत तुकाराम